शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी कमेंट करत आहेत की आमचं अगोदर ॲप्रूव्हल होतं आणि आता पेड दाखवते. आता खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की पीक विमा ॲप्रूव्हल होता, मंजूर झाला होता, आता पेड दाखवतोय, अदा केलेला आहे, पैसे पाठवलेले आहेत, असं दाखवलं जातं आहे. आणि त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की मला तर पीक विमा मिळालेला नाही आणि स्टेटसमध्ये तर पेड दाखवते, ही काय भानगड आहे. तर शेतकरी मित्रांनो, याबाबतची संपूर्ण माहिती ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हल दाखवतं आहे, ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवतं आहे, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमचा संशय दूर होईल. आणि शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती म्हणजे शेतकऱ्यांनी ज्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवतं आहे त्यांनी जिल्हा कमेंट करा आणि अमाऊंट दाखवते का हे पण कमेंट करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲप्रूव्हलचं पेड दाखवतं आहे त्यांनी त्या शेतकऱ्यांनी कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाची बाब, ज्यांचं ॲप्रूव्हलचं पेड दाखवतं आहे त्यांनी काळजी करण्याची काहीही गरज नाही शेतकरी मित्रांनो. कारण आता मी कालच व्हिडिओ टाकलेला होता की तर लवकरच क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होत आहेत आणि क्लेम कॅल्क्युलेशन संपुष्टात येत आहे. त्यामुळं सुरुवात अगोदरच झालेली आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशनची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये काय स्पष्ट केलं की संपुष्टात येत आहे. त्यामुळं ज्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन होत आहे त्यांची अमाऊंट रक्कम त्याची गणना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता क्लेम स्टेटसमध्ये हळूहळू बदल व्हायला सुरुवात होणार आहेत. आता खूप शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवतं आहे, अजून खूप शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलच दाखवतं आहे. असं ज्या शेतकऱ्यांना दाखवतं आहे त्यांनी कमेंट जरूर करा आणि जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवते, शेतकरी मित्रांनो, ॲप्रूव्हल म्हणजे काय तर पीक विमा मंजूर. कारण कंपनीने रक्कम तुमची मंजूर केली आहे असं त्या ॲप्रूव्हल या अगोदर होतं, परंतु आता त्याच ठिकाणी पेड दाखवते. आता पेडचा अर्थ काय शेतकरी मित्रांनो, तर पेमेंटसाठी तुमचं जे पेड केलेले पेमेंट आहे, पैसे पेमेंटसाठी पाठवले गेले आहेत, परंतु तुमच्या खात्यावर अजून आलेले नाही आहेत. कारण विमा कंपनीकडून प्रोसेस चालू झालेली आहे आणि ते पैसे पेमेंटसाठी पाठवलेले आहेत. त्यामुळं लागलीच तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम येणार नाही. त्यामुळे त्यांची प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला जरी पेड दाखवलेलं असलं तर तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसले तर काहीही काळजी करायची गरज नाही आहे. त्याची प्रोसेस चालू आहे, पण बँकेत यायला उशीर लागेल. त्यामुळे सध्या प्रोसेस चालू आहे. तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये जर ॲप्रूव्हलचं पेड आलेलं असेल तर काही काळजी करू नका. विमा कंपनीच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता ही प्रोसेस होतच जाणार आहे. त्यामुळं काहीही काळजी करायची गरज नाही. कारण तुमचं आता रक्कम तिथे दाखवायला ज्यांची दाखवली असेल त्यांचं पेड जर दाखवत असेल तर त्यांची प्रक्रिया पेड झालेली आहे. परंतु पुढची प्रोसेस बँकामार्फत जी करायची असते ती प्रोसेस पुढे ते करून घेतात. त्यामुळं आपण पेड झाले याचा अर्थ आपल्या खात्यावर पैसे पडलेत असा होऊ शकणार नाही क्लेम स्टेटसच्या माध्यमातून. त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पण बँकेत याला ते पैसे उशीर लागणार आहेत. तुमचं त्यांच्या माध्यमातून पैसे पेड करण्यात आलेले आहेत, परंतु आपल्याला ते पैसे आलेले नाहीत. त्यांची प्रोसेस सुरू आहे. आता पैसे यायला उशीर का होते, कारण त्या बँकेची प्रोसेसिंग असते, हप्त्याने पेमेंट येणे असो, या बाकीच्या गोष्टी सध्या या क्लेम स्टेटसमध्ये घडत आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवते त्यांनी काही काळजी करू नका. तुमची प्रोसेस चालू आहे. अजून क्लेम स्टेटसमध्ये बदल घडेल दिसेल तुम्हाला. फक्त अमाऊंट दाखवते का कमेंट करा. आणि काही ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवते त्यांचं आता खूप शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दिसायला चालू होईल. त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. अजूनही काही बदल झाला तर लगेच कमेंट करा, त्यावर आपण माहिती घेऊ. पण ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवते त्यांनी काहीही काळजी करू नका. त्यांची प्रोसेस चालू आहे. त्यांच्या माध्यमातून पैसे पेमेंटसाठी पाठवले गेले आहेत असा अर्थ पेडचा होतो, परंतु त्यांच्या प्रोसेसनं ती प्रोसेस चालू आहे. त्यामुळे आपल्या खात्यावर आलेले नाहीत पैसे, कारण भरपूर प्रोसेस पूर्ण होऊन मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात. त्यामुळे ज्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसायला सुरू झाला आहे त्यांना उलटं आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी. कारण तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात झाला आहे. ज्यांना ॲप्रूव्हल आले त्यांचं पेड दिसू लागलं आहे, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपुष्टात येत आहे, कॅल्क्युलेशनची प्रक्रिया होत आहे. चांगली गोष्ट आहे. अजून खूप शेतकऱ्यांना फक्त ॲप्रूव्हलच दाखवते. त्यामुळे लवकरच तुम्हाला रक्कम दिसली नसेल तर रक्कम दिसेल आणि पुढची बँकेची प्रोसेस होईल. LBSच्या माध्यमातून रक्कम दिसायला सुरुवात होईल आणि लवकरच ते ॲप्रूव्हल होऊन तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील. त्यामुळे कुणीही ज्या शेतकऱ्यांना ॲप्रूव्हलचं पेड दाखवते काहीही टेन्शन घेऊ नका. कारण आता वेळोवेळी क्लेम स्टेटसमध्ये बदल दिसतील, कारण त्यांच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू आहे. कॅल्क्युलेशन संपत येत आहे. त्यामुळे क्लेम स्टेटसमध्ये वेळोवेळी बदल दिसतील. काहीही काळजी करण्याची गरज नाही. तुमचे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत. त्यांची प्रोसेस चालू आहे. विमा कंपनीकडून ज्या गोष्टी करायच्या असतात
त्या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळं तुमच्या क्लेम ट्रेसमध्ये बदल दिसत आहेत. त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. याबाबत अजूनही काही अपडेट लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. तुम्ही फक्त कमेंट करा काय प्रॉब्लेम आला किंवा कमेंटमध्ये परत स्टेटसमध्ये काय बदल झाला आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ॲप्रोलचं पेड झालं आहे त्यांनी जरूर कमेंट करा, कारण चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि जिल्ह्याचं नाव टाकून कमेंट करा. आणि त्याबाबत अजूनही अपडेट आली तर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊन येऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. शेतकरी मित्रांनो धन्यवाद.